अदानींच्या योजना सुरू राहतात आणि गरिबांच्या योजनाच का बंद करतात असा सवाल राऊतांनी उपस्थित केलाय। दरम्यान सरकार शिवभोजन थाळी, लाडकी बहीण या योजना बंद करणार नसल्याचं मंत्री उदय सामंत यांनी सांगितलंय। तर शिवभोजन थाळी सारख्या योजनांवरनं आता वाद रंगल्याचं पाहायला मिळतंय। पाहूया। एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून ज्या योजना सुरू केल्या त्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस होते आणि आता देवेंद्र फडणवीस या योजना बंद करतायत मुख्यमंत्री म्हणून। त्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे आहेत। या विषयावरती खरं म्हणजे एकनाथ शिंदे यांनी आवाज उठवायला पाहिजे। या गरिबांच्या योजना बंद करण्याचं कारण काय? शिवभोजन थाळी ही जेव्हा सुरू केली माननीय उद्धव ठाकरे साहेबांच्या काळामध्ये मुख्यमंत्री म्हणून, तेव्हा एकनाथ शिंदे सरकारमध्ये होते। तर ह्याच्यावरती सरकारमधल्या लोकांनी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारले पाहिजेत, जायला पाहिजे। गरिबांच्या योजना का बंद होतात आणि अडाणीच्या योजना का चालू राहतात या पाहायला पाहिजे त्यांनी। पण शिवभोजन थाळी बंद होणार ही कुठं चर्चा मला वाटत नाही। तसं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद होणार म्हणून काही लोक सांगतात, ती पण होणार नाही। एक लक्षात घेतलं पाहिजे की लाडकी बहीण योजनेच्या बाबतीमध्ये आचारसंहितेच्या गडबडीमध्ये अनावधानानं किंवा नजरचुकीनं 4 व्हीलर असलेली महिला देखील त्याच्यामध्ये आलेली आहे। त्याची संख्या किती आहे? काही लोक सांगतात की 2,34,00,000 रद्द होणार, अजिबात होणार नाही। झालं तर 2-3 लाख इकडे तिकडे ज्यांनी फॉर्म भरताना स्वतःची 4 व्हीलर आहे हे सिद्ध केलेलं आहे, ते कमीच करावं लागेल ना। की ज्या योजना सुरू केलेल्या आहेत त्या विचारांती सुरू केलेल्या योजना आहेत, त्यामुळे त्याच्यावर काय परिणाम होईल असं मला वाटत नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।